मित्रांनो, हे माझ्या मागं तुम्हाला काँग्रेसचं गवत दिसतंय का? काँग्रेस गवत सगळ्यांना माहिती असेल हे. तर एक गवत भारतामध्ये आलं ज्याला काँग्रेस गवत नाव पडलं आणि ते सतत काँग्रेसच्या मागे चिकटलं. आता हे भारतात येण्यामागे आहे ना, 1950च्या दशकामधली भीषण अन्न टंचाई आणि अमेरिकेकडून झालेली गव्हाची आयात कारणीभूत आहे बघा. म्हणजे या गवताचं वैज्ञानिक नाव पार्थेनियम हिस्टेरोफोरस असं आहे. आणि या गवताची गोष्ट फार इंटरेस्टिंग आहे बघा. म्हणजे भारतामध्ये झालं काय तर 1950च्या दशकामध्ये प्रचंड मोठा दुष्काळ पडलेला होता. अन्न टंचाई निर्माण झालेली होती. नुकतेच आपण स्वतंत्र झालेलो होतो आणि धान्याची ही टंचाई निर्माण झाल्यानंतर भारताकडे लोकसंख्येला पुरेल इतका गहू उपलब्ध नव्हता. मग अशा वेळेस तत्कालीन सरकारनं अमेरिकेकडून गव्हाची आयात करण्याचा मार्ग निवडला. म्हणजे PL480 योजना असं त्याचं नाव होतं. मग तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी अमेरिकेकडून गहू आयात करण्याचा निर्णय घेतला आणि मग अमेरिकेने फूड फॉर पीस PL480 या योजनेअंतर्गत भारताला लाल गव्हाचा पुरवठा केलेला होता. आता हा लाल गहू जो होता अमेरिकेमधून आलेला, तर या गव्हाच्या पोत्यांमध्ये पार्थेनियम या परदेशी तणाचं किंवा गवताचं बी जे आहे हे नकळतपणे मिसळलं गेलं होतं. काही जण मुद्दाम टाकलं म्हणतात, पण सरकारी योजनेचा भाग म्हणून हा गहू आपल्या संपूर्ण देशामध्ये त्यावेळेस डिस्ट्रीब्यूट झाला. 1955-56च्या आसपास हे गवत महाराष्ट्रात सगळ्यात आधी पुण्यामध्ये आढळून आलं आणि त्याच्यानंतर ते वाऱ्याच्या वेगानं संपूर्ण देशभरामध्ये पसरलं. आता काँग्रेस गवत नाव का पडलं तर या परदेशी तणाला काँग्रेस गवत म्हणण्यामागं दोन मुख्य कारणं सांगितली जातात. एक तर म्हणजे राजकीय संबंध. म्हणजे ज्या काळात हा गहू आयात करण्यात आला आणि हे गवत भारतात पसरलं तेव्हा केंद्रामध्ये काँग्रेस पक्षाचं सरकार होतं. विरोधकांनी आणि सामान्य जनतेने काँग्रेस सरकारनं आणलेलं गवत म्हणून याला काँग्रेस गवत म्हणायला सुरुवात केली. आणि जर का आपण बघितलं ज्याप्रमाणे त्या काळात काँग्रेस पक्ष देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये वेगाने पसरलेला होता, त्याच गतीने हे गवत सुद्धा संपूर्ण देशामध्ये पसरलं. म्हणून लोकांनी चेष्टेने हे नाव दिलेलं होतं. पण महत्त्वाचा मुद्दा, हे गवत अत्यंत घातक आहे. आज भारतीय शेतकऱ्यांसाठी हे मोठी डोकेदुखी ठरलेलं आहे. म्हणजे जमिनीमधले पोषक तत्व हे गवत शोषून घेतं, ज्याच्यामुळे पिकांचं अतोनात नुकसान तर होतच, यासोबतच आरोग्याला धोका सुद्धा आहे. असं म्हणतात की याच्या संपर्कात आलं तर माणसाला आणि प्राण्यांना त्वचेची ॲलर्जी, डर्मेटायटिस किंवा अस्थमा यासोबतच इतर आजार होऊ शकतात. म्हणजे एका भीषण दुष्काळाच्या काळामध्ये परदेशातून आलेल्या मदतीसोबत, म्हणजे ते म्हणतो ना बिनबुलाया मेहमान, अशा पद्धतीने हे काँग्रेस गवत भारतात आलं आणि संपूर्ण भारतभर पसरलं. अशी ह्याची स्टोरी आहे ह्या काँग्रेस गवताची.